नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे रात्रीच्या नैवेद्याला गावाकडे एक खास पदार्थ केला तो ते म्हणजे खीर, ज्यामध्ये आहे डाळ, गहू, तांदूळ, गूळ आणि थोडीशी सुंठ. तर हे घालून मी आता तयार केले. आणि त्याचबरोबर भाजीसाठी म्हणून शाक म्हणून करतात, ज्यामध्ये 5 प्रकारच्या भाज्या मिक्स करून ती भाजी करून नैवेद्याला ठेवायची असते. तर माझं सगळं तयार झाले. इकडे गावाकडे विशेष करून या दिवशी केळीच्या पानात नैवेद्य केला जातो. आणि गणपतीच्या दुसऱ्या दिवशी असते उंदरुपी. तर हाच नैवेद्य सकाळी उठून बांधून घेऊन शेतात नेऊन टाकला जातो, जेणेकरून शेतातल्या काही प्राणी असेल जसे की उंदीर वगैरे असेल त्यांना पण होईल. आणि त्या निमित्तानं शेतकऱ्याची शेतामध्ये एक फेरी होईल आणि आपल्या शेताची पाहणी होईल, आपल्या पिकांची पाहणी होईल. यासाठी म्हणून नैवेद्य टाकायला दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात जातात. म्हणजे आधीचे सण पण किती विचार करून सगळे केले होते, ह्या निमित्तानं मला भरपूर काही शिकायला मिळते. तर नैवेद्य तर बनवून झालाय. आता आम्ही आरतीची तयारी करतोय, पण त्याआधी बघा स्वामींचं त्या निमित्तानं दर्शन पण झालं. आम्ही स्वामींची मालिका बघत होतो. आता आम्ही आरती करून घेतो. या व्हिडिओच्या निमित्ताने जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत, जे कोणी व्हिडिओ आता माझा बघतायत, त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, हेच मी आता गणपती बाप्पाकडे मागणं मागते. आणि चला तर मग पुढच्या व्हिडिओत आपण भेटूच.